कथा सत्यवान सावित्रीची. नारदाने केली भविष्यवाणी. सत्यवान आहे अल्पायुषी, विधवा होईल त्याची राणी. विवाहानंतर 1 वर्षाने मृत्यू येईल सत्यवानाला. भविष्यवाणी ऐकूनही सावित्रीने विवाह केला. मृत्यूचा दिवस येताच सावित्री हट्टाने सोबत त्याच्या गेली. यमधर्माने पाश आवळता सत्यवानाला भोवळ आली. पुण्यप्रभावामुळे सावित्रीला यमदेव दिसू लागला. सत्यवानाला नेऊ लागताच पाठलाग तिने केला. बुद्धिचातुर्य अशा वक्तव्याने प्रसन्न केले तिने यमराजाला. पतीशिवाय जगणे आहे व्यर्थ, जीवनाला नाही आता अर्थ. सत्यवानाचे प्राण सोडून देईन मी 3 वरदान. पूर्ण करीन मी इच्छा तुझी, सत्यवचन माझे जाण. पहिल्या वराने सावित्रीने गेलेले राज्य मिळविले. अंध होते तिचे सासू सासरे, दुसऱ्या वराने ते पाहू लागले. तिसरा वर सावित्रीने पुत्रवतीचा मागितला. यमधर्माने तथास्तु म्हणताच शब्दात पकडले यमराजाला. पतीशिवाय पुत्र मला होईल कसा तुम्ही सांगा. सत्यवानाला जिवंत करा, शब्दाला तुम्ही आता जागा. सावित्रीच्या पतिनिष्ठेने यमधर्म प्रसन्न झाला. वापस दिले पतीचे प्राण, यमलोकी यम वापस गेला. अशा प्रकारे सावित्रीने प्रसन्न केले यमराजाला. प्रेमाची अपूर्ण कहाणी तिने नेली हो पूर्णत्वाला.